नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। अगदी खुसखुशीत आणि छान चवीला होणाऱ्या ओल्या नारळाच्या करंज्या आज आपण झटपट बनवणार आहोत। या करंज्या अजिबात तेलकट होत नाहीत, त्याचबरोबर महिनाभर सुद्धा छान टिकून राहतात। तर पाहू शकताय तुम्ही सारण किती छान असं आपलं बसलेलं आहे करंजीमध्ये आणि खुसखुशीत अशी आपली करंजी तयार झालेली आहे। तर चला आपण जास्त वेळ न काढता पटकन आपण ओल्या नारळाच्या करंज्या आता बनवायला सुरुवात करूया। तर साहित्य पाहूया आपल्याला काय काय लागणार आहे। तर या ठिकाणी मी कप मेजरमेंटमधला अर्धा कप एवढा मैदा घेतलेला आहे। आपण साध्या वाटीने सुद्धा याला मेजर केलं तरीही चालू शकतंय। तर ही आपली नेहमीची रेग्युलर आमटीसाठी किंवा भाजीसाठी वापरात असलेली ही वाटी आहे। तर या वाटीने सुद्धा तुम्ही सर्व साहित्य मोजून घेऊ शकता। तर या ठिकाणी मी अर्धा कप एवढा मैदा घेतलेला आहे। आता यामध्ये आपण अर्धा कप एवढा रवा मिक्स करायचा आहे। आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे। तर आपण या ठिकाणी तुपाचं मोहन वापरणार आहोत। तर हा टेबलस्पून आहे। तर 2 टेबलस्पून एवढा आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे। त्यासाठी तूप मी कडल्यामध्ये पातळ करून घेतलेलं आहे। आता आपण पोहे खाण्याच्या चमच्याने आपला 1 टेबलस्पून किती भरतो ते पाहूया। तर या ठिकाणी 1 टेबलस्पूनमध्ये आपले साधे जे पोहे खाण्याचे चमचे आहेत ते 3 बसतात। तर 3 साधे चमचे किंवा 1 टेबलस्पून असं प्रमाण ठेवलं तरीही चालेल। तर या ठिकाणी 2 टेबलस्पून एवढं मोहन आपल्याला घालायचं आहे। तर मोहनात आपल्याला पहिल्यांदा पिठाला लावून घ्यायचं आहे, म्हणजे मैद्याला आणि रव्याला मिक्स करून घ्यायचं। तर सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करायचं आहे कारण गरम असतं। त्यानंतर आपण यामध्ये मीठ घालणार आहोत। मीठ खरं तर सुरुवातीलाच घालायचं होतं, पण मी नंतर घातलेलं आहे। तर आता आपण मीठ आणि सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया। तर हाताने चोळून आपण मोहन एकत्र असं पिठाला लावून घ्यायचं आहे। या प्रकारे पिठाचा मुटका होत असेल तर आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। यापेक्षा जास्त मोहन वापरायचं नाही, कारण जास्त मोहन जर झालं तर आपल्या करंज्या ह्या तेलकट होऊ शकतात। तर आता आपण साधं पाणी घेऊनच हे पीठ मळणार आहोत। तर अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला पुरीपेक्षाही थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं आहे। जेवढं आपण पीठ घट्ट असं मळणार आहोत तेवढ्याच आपल्या करंज्या खुसखुशीत अशा होतात। तर पहा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपल्याला याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे। तर हातानेच आपण याला व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचं आणि आता आपण यावर झाकण ठेवूया आणि हे पीठ आपण मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर साधारणपणे अर्धा तास ते पाऊण तास तरी हे पीठ मुरलं पाहिजे, कारण यामध्ये आपण बारीक रवा वापरलेला आहे। 3 ते 4 टेबलस्पून एवढंच आपल्याला पाणी लागलेलं आहे। तर झाकून ठेवूया आणि आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊया। तर आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे करंजीसाठी। तर आता पहिल्यांदा 1 चमचा तूप आपण कढईमध्ये घालायचं आहे। तूप तापलं की यामध्ये घालायचे आहे 1 चमचा एवढी खसखसही छान परतून घ्यायची तुपामध्ये। आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत काही ड्रायफ्रूट्स। तर थोडेसं आपण चारोळे आणि काजू बदामचे आणि पिस्त्याचे थोडे काप आपण करून घेतलेले आहेत। तर 2-2 टेबलस्पून असं प्रत्येकी मी या ठिकाणी ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत। हे सुद्धा तुपावरती परतून घ्यायचे आणि ड्रायफ्रूट्स परतून झाले की आपण यामध्ये ओला नारळ घालायचा आहे। तर ओला नारळातलं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, कारण याच्यातलं पाणी जर छान आपण संपूर्ण काढून टाकलं तर हे सारणही छान टिकतं। त्यामुळे आपली करंजीसुद्धा महिनाभर छान टिकून राहते। त्यासाठी आपण याच्यातला ओलावा पूर्णपणे काढून टाकायचा, म्हणजे पाण्याचा अंश कमी झाला तर हे सारण हे जास्त चांगलं होतं आणि जास्त दिवस टिकतं सुद्धा। तर या प्रकारे आपलं आता छान असं ओलं खोबरं परतून झालेलं आहे। पाणीसुद्धा याच्यातलं कमी झालं आहे। तर आपण आता यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत। तर जेवढा आपण ओला नारळ घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात गूळ घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी 1 कप एवढा ओला नारळ घेतला आहे। तर त्यासाठी अर्धा कप एवढा गूळ विळीवरती चिरून घेतलेला आहे आणि मिक्स करूया। तर या ठिकाणी गूळ पावडर वापरली तरीही चालेल, कारण गूळ पावडर ही सारणामध्ये पटकन मिक्स होते। आता आपण हा गूळसुद्धा ओल्या नारळाबरोबर एकजीव करून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेम ठेवून परतत राहिलं की 1 ते 2 मिनिटांमध्ये हा गूळ चांगला ओल्या खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि सारण आपलं एकसारखं असं तयार होतं। तर पहा, या ठिकाणी ओला नारळ आणि गूळ एकजीव झालेले आहेत। सारण छान आपलं तयार झालेलं आहे। तर या सारणाची टेस्ट वाढवण्यासाठी आपण यामध्ये आता मिल्क पावडर घालणार आहोत। तर 2 टेबलस्पून एवढी मिल्क पावडर मी या ठिकाणी वापरलेली आहे। तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी खवा वापरला 2 टेबलस्पून तरीही चालेल, त्यामुळे सुद्धा सारणाची टेस्ट आणखीन छान येते। तर आता मिल्क पावडर मिक्स करून घेऊया
आणि आपण या ठिकाणी गॅस बंद करून टाकायचा आहे। मिल्क पावडर घातल्यानंतर हे सारण कढईला चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस बंद करूनच आपण आता हे थंड करून घेणार आहोत। तर आपली मिल्क पावडरसुद्धा मिक्स झालेली आहे आणि आपण आता हे सारण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर यामध्ये घालायची आहे वेलची पावडरसुद्धा मिक्स करून घेऊया। जायफळ पावडर असेल तर वेलची जायफळ पावडर यामध्ये घालायची आहे। आणि आता हे सारण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवून देऊया। हे सारण थंड केल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवलं तर महिनाभर सुद्धा आपण फ्रीजमध्ये याला स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा हवे तेव्हा ओल्या नारळाच्या करंज्या आपण बनवून घेऊ शकतो। तर सारण आपलं थंड होतंय तोपर्यंत पाहूया आपलं पीठ कशा प्रकारे भिजलेलं आहे। अर्ध्या तासामध्ये आपलं पीठ छान मुरलेलं आहे। रवा चांगलाच पाणी शोषून घेतो आणि पहा आपला गोळा आता पहिल्यापेक्षाही आणखी थोडासा घट्ट वाटत आहे। तर या प्रकारचंच पीठ आपल्याला करंजीसाठी लागणार आहे। आता आपण याला एकदा मिक्सरमधून काढून घेणार आहोत, म्हणजेच आपण हातावरती सुद्धा याला मळू शकतो किंवा एकसारखं पीठ होण्यासाठी आणि पीठ थोडंसं हलकं होण्यासाठी आपण अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला एकदा फक्त पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे। तर पल्स मोडवर फिरवल्यानंतर हे पीठ असं एकसारखं कुटलं जातं। तर ही कुटण्याची प्रोसेस तुम्ही उकळीमध्ये सुद्धा करू शकता, पण उकळीपेक्षाही मिक्सरवर हे काम पटकन होतं, त्यामुळे मी मिक्सरमध्येच हे पीठ एकसारखं असं बनवून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण उरलेलं पीठसुद्धा एकसारखं करून घेतलं आहे। आता या पिठाच्या आपण छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया। जेवढ्या आकाराच्या आपल्याला करंज्या करायच्या आहेत, मध्यम आकाराच्या आपल्याला करंज्या करायच्या आहेत, त्यामुळे मध्यम आकाराचे बॉल आपण अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत। आता पहिला गोळा आपण घेऊया आणि त्याची पोळी लाटून घेऊया। अगदी पातळ अशी पोळी लाटायची आहे। मध्यम आकाराचा आपण आता या ठिकाणी करंजी बनवणार आहोत। तर या प्रकारे गोल अशी आपण पोळी आता लाटून घेतलेली आहे। पोळी लाटताना एकसारख्या जाडीवरती लाटायची आहे। आता मध्यभागी आपण सारण ठेवूया आणि याला कडेने आपण थोडंसं पाणी लावायचं आहे। पाणी लावलं की आपल्याला करंजी बंद करणं सोपं जातं। तर फक्त पाण्याचं बोट फिरवून घ्यायचं आणि आता आपण करंजी अशा प्रकारे बंद करून घ्यायची आहे। सर्व बाजूनी दाबून असं व्यवस्थित ही करंजी बंद करून घ्यायची। आणि यानंतर आपण ही करंजी आता कापून घेणार आहोत। तर करंजी कट करण्यासाठी आपण हे अशा प्रकारचं करंजीचं कटर जे असतं ते वापरायचं आहे। जर तुम्हाला करंजीचा साचा वापरायचा असेल तर करंजीचा साचा वापरून सुद्धा तुम्ही करंज्या भरून घेऊ शकता। आता दुसरी करंजी पाहूया। तर या प्रकारे आपण पहिल्यांदा पोळी लाटून घ्यायची आहे। एकसारख्या जाडीवरती आपण पोळी लाटून घेऊया आणि त्यानंतर मध्यभागी आपण असं सारण भरून घ्यायचं आहे। अगदी 1 चमचा एवढं सारण आपण घातलेलं आहे। आता आपण ही करंजी बंद करून घेण्यासाठी पहिल्यांदा थोडंसं पाण्याचं बोट आपण फिरवून घेऊया आणि त्यानंतर ही करंजी आपण व्यवस्थित अशी सर्व बाजूनी बंद करून घेऊया। आणि जे करंजीचं कोरणं असतं त्याच्याने आपण ही आता करंजी व्यवस्थित अशी कोरून घेऊया। तर या प्रकारे आपली दुसरी करंजी सुद्धा तयार झालेली आहे आणि याच प्रकारे आपण उरलेल्या करंज्या सुद्धा आता करून घ्यायच्या आहेत। तर सर्व करंज्या आता माझ्या करून झालेल्या आहेत। आपण अशा प्रकारे ठेवून घेतल्यात आणि तेल सुद्धा आपल्याला तापायला ठेवायचं आहे त्याच वेळी। तर तेल पाहूया आपण कितपत तापलेलं आहे। पिठाचा गोळा टाकून पाहायचं, पिठाचा गोळा हा लगेचच वर यायला हवा। अशा प्रकारे आपलं जर तेल गरम झालं असेल तर आपण करंज्या सोडायच्या। तेल जर पुरेसं गरम नसेल तर करंजी फुटण्याची किंवा तेलात पसरण्याची शक्यता असते। तर या प्रकारे आपण आता एक एक करून 4 करंज्या सोडलेल्या आहेत। तर एका वेळी 3 ते 4 करंज्या टाकून आपण तळून घेणार आहोत। आता आपण गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण एक एक करून करंजी अशी उलटवून घ्यायची आहे। तर एका बाजूने थोडासा तांबूस रंग यायला सुरुवात झाला की करंजी उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही याला तांबूस रंग येऊपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर उलटपलट करून आपण करंज्या व्यवस्थित अशा तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। तांबूस रंगावर करंजी तळली की ती छान खुसखुशीत होते। वरचा जो त्याचा कवर असतो तो छान खुसखुशीत होतो आणि आतमधूनही व्यवस्थित ती तळली जाते।
तर पहा, या प्रकारे उलटपलट करून आपण सर्व बाजूनी करंज्या व्यवस्थित तळून घ्यायच्या. तर या करंज्या तुम्ही गौरी गणपतीच्या नैवेद्यासाठी सुद्धा करू शकता किंवा नारळी पौर्णिमेसाठी सुद्धा करू शकता किंवा थंडीमध्ये भरपूर असं ओल्या नारळाचे पदार्थ बनवले जातात, तर त्यामध्ये ओल्या नारळाची करंजी तर हमखास केलीच जाते. तर पहा, आता या प्रकारे तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर इतपत तांबूस रंग आला की आपण या काढून घ्यायच्या आहेत, कारण यापुढेही थोडा वेळ तळण्याची प्रोसेस ही चालूच राहते आणि करंजीचा रंग हा थोडासा अजून चढला जातो. तर पहिली बॅच आपली तळून झाली, आपण काढून घेतली आहे. तर आता दुसरी बॅच आपण सोडून घेऊया आणि गॅस अगदी लो केलेला आहे. आता आपण करंज्या तळून घेऊया, कारण तेलाला छान ताव आलेला आहे. तर आता अशा आपण सर्वच बाकीच्या उरलेल्या करंज्या सुद्धा तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत. तर या प्रकारे आपली दुसरी बॅच सुद्धा आता तळून झालेली आहे आणि आपण टिश्यू पेपरवर या सर्व करंज्या आता काढून घेणार आहोत. तर पहा, इतपत तांबूस रंग झालेला आहे आणि आपल्या करंज्या आता छान तळल्या गेलेल्या आहेत. काढून घेऊया आणि आपण याला टिश्यू पेपरवर काढायचं आहे, म्हणजे उरलेलं तेलसुद्धा संपूर्ण हे निघून जातं आणि आपल्या करंज्या या कोरड्या होतात. तर पहा, करंजी थंड झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकून यावरती करंज्या ठेवलेल्या आहेत, त्यामुळे उरलेलं तेलसुद्धा हे संपूर्ण हे टिश्यू पेपरवर आलेलं आहे. तर आपल्या करंज्या पहा व्यवस्थित अशा सर्व करून झालेल्या आहेत आणि आपण पाहूया करंजी आतमध्ये पर्यंत कशी छान अशी तळली गेलेली आहे. तर या खुसखुशीत अशा सुंदर ओल्या नारळाच्या करंज्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर एवढ्या साहित्यामध्ये साधारणपणे 20 ते 22 करंज्या होतात. तुम्हाला जास्त प्रमाणात जर करंज्या करायच्या असेल तर तुम्ही याचं प्रमाण दुप्पट करून घेऊ शकता. तर या प्रकारे यावेळी तुम्ही गौरी गणपतीच्या नैवेद्यामध्ये जरूर अशी ओल्या नारळाची करंजी बनवून पहा आणि कशा झाल्या होत्या हे कमेंट करून मला नक्की सांगा. खुसखुशीत आणि चवदार अशी आपली ओल्या नारळाची करंजी आता तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. भेटूया आपण नवीन अशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.